नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती. दिवसभर तेजी वाढतच होती. मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1074 पॉईंटनी वाढून 76,489 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 312 पॉईंटनी वाढून 24,032 वर बंद झालेला आहे. सर्व महत्त्वाच्या इंडेक्समध्ये आज तेजी दिसून आलेली आहे. आज तेजी दिसून येण्याची 3 मुख्य कारणे म्हणजे क्रूडच्या प्राइसेसमध्ये घसरण झालेली आहे, रुपयाच्या दरामध्ये सुधारणा झालेली आहे, याखेरीज अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध मिटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे आज मार्केट वर आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE बँक इंडेक्स 2.27%, BSE टेलिकॉम इंडेक्स 1.89%, BSE ऑटो इंडेक्स 1.76% वर आहेत. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 0.94%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 1.37% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: आयशर मोटर्स 6.19%, अडानी एंटरप्राइजेस 4.87%, बजाज फायनान्स 2.77% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: मॅक्स हेल्थकेअर 2.19%, ONGC 1.74%, हिंदाल्को 0.87% अशी घसरण आहे. आज FIIने 822 कोटी रुपयांची, देशी वित्तीय संस्थांनी 3857 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 46 पैशाची मजबूती झालेली आहे. मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 95 रुपये 23 पैसे प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.